वाळकेश्वर बॉईज आणि शिवनेरी माहीम या दोन संघांमध्ये आता मात्र पुढील मॅच चालू होते. म्हणजे एकंदरीत दोन पराभूत ठरलेले संघ ज्यांच्यावरती सध्या मात्र करोवा मरोची म्हणजे डू ऑर डाई सिच्युएशनची मॅच आहे आणि त्यामध्ये मात्र दोन्ही संघांना जिंकणं खूप महत्त्वाचं असणार आहे. रामानुजने सुद्धा सांगितलं की आम्हाला बॅटिंग हवी होती आणि आम्हाला आमच्या विचाराप्रमाणे बॅटिंग मिळाली सुद्धा. तर बघूया या मॅचमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. वेळेचं बंधन असेल, 20 मिनिटात इनिंग पूर्ण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण मधल्या वेळेत सुद्धा आपण नक्कीच पुढच्या मॅचकडे सुद्धा थोडंसं लक्ष टाकणार आहोत. त्याची सुद्धा चर्चा होईल. त्यानंतर मग प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढत चालली आहे, कारण प्रेक्षकांना पाहायचं आहे की आता या ड गटातून सेमीफायनल कोण गाठतंय, मग आजच्या दिवसातून फायनलला कोण पोहोचतंय आणि या मॅचमध्ये कोण जिंकणार आहे, ज्यांच्याबरोबर मात्र पुढच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गणराज इलेव्हन खेळेल. वाळकेश्वरचा आपला एक प्रतिनिधी प्रशांत सर, स्वतः संघमालक प्रशांत धावडीकर आवर्जून आज आपल्या मॅचसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच तेच सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी मगाशी संध्याकाळपासून या स्पर्धेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्स्ट्रा प्लेयर म्हणून आहेत. तर अगदी ग्राउंड टू अर्थ आपण जर पाहिलं तर व्यक्तिमत्व आहे प्रशांतजी धावडीकर, त्यांचं सुद्धा स्वागत. पुन्हा एकदा मात्र त्यांना मी कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची विनंती करेन. विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर आहे ती मात्र टीम शिवनेरी माहीम. दोन्ही संघांचं या ठिकाणी मात्र लक्ष या मॅच वरती असणार आहे, कारण हरीशभाईंनी सुद्धा आज युवा खेळाडूंना मात्र या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलंय. एक लाख मोलाची स्पर्धा आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या युवा खेळाडूंना घेऊन आज संघ घेऊन आलेत आणि अशा खेळाडूंना मात्र संधी दिली आहे, ज्या खेळाडूंना मात्र संधी फार कमी क्वचितच मिळते. आणि अशा प्लॅटफॉर्मवर आज हरीशभाई आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आलेत. यशने चांगला खेळ केलाय मागच्या मॅचमध्ये, त्याला सामनावीराचं पारितोषिक दिलं गेलंय. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर प्रशांतजी धावडीकर यांचा वाळकेश्वर बॉईज हा संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना बघायला मिळालाय. पण या अगोदरच्या मॅचमध्ये पराभूत ठरले, त्यामुळे या मॅचमध्ये या दोन संघांना एकमेकांच्या विरोधात उभं ठाकावं लागतंय. चला पंच, आपण आपली जागा घ्या, सामन्याला सुरुवात करा. प्रशांत सर, आपला कोणी राखीव खेळाडू असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचंय. वाळकेश्वर बॉईज. अगदी आता मात्र स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. पण जशी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वळते तशी मात्र उत्कंठा वाढते, उत्सुकता वाढते प्रेक्षकांमधली. सर्वांच्या मनामध्ये मात्र एकच प्रश्न उद्भवतोय की आज याच दिवसातून फायनल कोण गाठणार आणि फायनल मारणार कोण, 2 लाखांचं बक्षीस कोणाला मिळणार आणि सोबत ही आकर्षक अशी विजयाची पुरंदर ट्रॉफी सोबत आपल्यासोबत घरी कोण घेऊन जाणार. हेच जाणून घेण्याची आता वेळ येते. हळूहळू मात्र प्रेक्षकांच्या मनामधली उत्सुकता वाढलेली आहे. पंचांचा हिरवा कंदील आलाय. बॅटिंग साठी मात्र स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर जगदीश जाधव, परळ परिसरातला एक युवा आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने वाळकेश्वर मधला आपल्याला रामानुज वर्मा नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर यश पुन्हा एकदा मात्र सज्ज झालाय. केदार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, माफ करा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुरंदर ट्रॉफी 2026 दुसरा दिवस आणि आता मात्र दोन पराभूत संघांमधला सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आणि पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार, षटकार. मुबीनबाई आज या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्याचबरोबर आमचे समितबाई पण या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः जुगनूबाईंचे पिताश्री आज ते सुद्धा दिवसभर गेले 2 दिवस या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत, त्यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन आहे या स्पर्धेला. आज जुगनूबाई सुद्धा खुश आहेत, कारण स्पर्धा यशस्वी होते. कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारचा अडथळा आतापर्यंत तरी आलेला नाही आणि पुढे येऊ नये अशीच आपण डोंगरीच्या राजाचरणी आणि उमरखाडीच्या राजाचरणी प्रार्थना केली. कालच्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या ठिकाणी मात्र श्रीफळ वाढवून अगदी मनापासून श्रद्धेने मात्र आपल्या गणरायाला वंदन करून मात्र असं सांगितलं की 2 दिवसात ही स्पर्धा यशस्वी होऊ दे. या वेळेला पुल करायचा प्रयत्न, बॉल मात्र वाईडिश लॉंग ऑन रिझन कडे, काउ कॉर्नर मधून बॉल मैदानात आलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रामानुज आणि जगदीश. डिक्लेअर घोषित करतायत मात्र पंच, एकच धाव घोषित केली जाते.
उद्या सुद्धा मोठा दिवस आहे. उद्या नागपंचमी आहे. त्यानंतर मग हळूहळू रक्षाबंधन, मग त्यानंतर मग दहीकाला, दहीकाल्यानंतर मग गणेशोत्सव, अशा मात्र सणांची रांग आता येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांचं आगमन, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर थोडंसं लालबाग परळ साईडला गेलात तर आजचा दिवस, कालचा दिवस अगदी प्रेक्षकांची आणि भक्तांची तुडुंब गर्दी त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत होती. यावेळेला मात्र बॅटची प्रॉपर रेंज नाही लागली आहे, पण विकेट किपर तिकडे मात्र जतीन आला बॉलवर आणि त्यांनी मात्र एक धाव तोपर्यंत पूर्ण केली आहे जगदीश आणि अनुजने. रामानुज अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो या ओव्हरमध्ये. आपल्या डोंगरीच्या राजाच्या आगमनाची वाट पाहिली जाते, उमरखाडीच्या राजाच्या आगमनाची वाट पाहिली जाते आणि मंडळांच्या माध्यमातून मात्र अगदी आपण जर पाहिलं तर सामाजिक कार्यक्रमांचा या ठिकाणी मात्र नक्कीच आज पार पडलेलं रक्तदान शिबिर आपण पाहिलं. त्याचबरोबर अगदी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडलं जात आहे. आणि यावेळेला परफेक्ट यॉर्कर, येस नो डाऊट. पंचांना मात्र जास्त वाट पाहावी नाही लागली, जास्त वेळ घ्यावी नाही लागली, अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट आली आहे. रामानुज वर्मा गॉन, बोल्ड आउट. सुरुवातीला पाहिलं त्यावेळेला असं वाटलं की LBW आउट घोषित केला गेलाय, पण पाठीमागे यष्ट्या उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे रामानुज क्लीन बोल्ड या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालोय. लाकूड तोड गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर. यावेळेला मात्र केदारच्या माध्यमातून रामानुजसाठी. सुशांत गुरव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, करी रोड रामदूत इमारतीमधला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्थानिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. काही वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातल्या अनेक खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपण या सुशांतला पाहिलंय आणि त्याच्या समोर केदार आहे, एक लांब पल्ल्याचा गोलंदाज, एक चांगलं टॅलेंट या गोलंदाजाकडे सुद्धा. चांगला परफेक्ट यॉर्कर त्याने हाताळलाय अगोदर रामानुजसाठी. यावेळेला बॉटम हँडचा स्ट्रॉंग वापर, बॉल मुंबई पब्लिक स्कूलच्या दिशेने आणि सुशांत गुरवच्या बॅटमधून येतोय. इथे मात्र एक दर्जेदार पुरंदर ट्रॉफी चौकार. मगाशी जतीननं असंच खेळलं होतं. मगाशी तो पहिला आला मैदानामध्ये आल्यानंतर पहिल्याच बॉलवर त्याने षटकार ठोकला होता या अगोदरच्या मॅच मध्ये. गीतेशने मात्र तसं, आणि या वेळेला तर फुलटॉस दिलाय. आज सांड मुझे मार असं निमंत्रण दिलं गेलं होतं गोलंदाज. या वेळेला मात्र खातोय षटकार. एक चौकार, एक षटकार. सुशांत गुरव आल्यानंतर आपले इरादे स्पष्ट करतोय. मोठी धावसंख्या आम्ही उभारू असा निश्चय आहे. 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, एक विकेट. पाऊस सुद्धा आता शवरिंग करतोय. पावसाचा हलका फुलका वर्षाव मात्र होऊ लागलेला आहे. लाईट्स ऑन आहेत. फ्लड लाईट्स मध्ये मात्र रंगणारा हा पावसाळी रबर बॉल हंगामातला एक अविभाज्य आयोजनाचा भाग आपण आज अनुभवतोय. मुंबई शहरामध्ये राबवली जाणारी, आयोजित केली जाणारी पहिली स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेचं नाव आवर्जून घेतलं जाईल. भावी काळात तुम्हाला जर कोणी विचारलं की मुंबईत पहिली पावसाळी दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा कुठे पार पडली, तर नक्कीच आपण आपसुक सांगू शकतो की ते वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच सँडल्स रोड डोंगरीच्या डर्बी ग्राउंडवर पार पडली. आणि ती कोणी पार पाडली, कोणाच्या माध्यमातून आयोजित केली, तर नाव घेतलं जाईल सिंग पॅकर अर्थात जुगनूभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं. आज आमच्या सर्व समालोचन टीमने सुद्धा या स्पर्धेला खूप चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलं. सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर वेगवेगळे आवाज आपण गेल्या 2 दिवसांमध्ये ऐकताय. आज खास नागपूरहून आमचे GM खान सर आले, त्याचबरोबर गोवंडीचा गोड आवाज हिंदीमधून समालोचन ऐकताय आपण. ते या ठिकाणी नक्कीच कासिमबाईंचं, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज या स्पर्धेशी जुडला गेला तो चंदू शेटे सरांचा, आणि डोंगरीचे आमचे मनोज मानकर सर सुद्धा. नवीन गोलंदाज आयुष्य हातामध्ये. सुरुवात.
हॅलो हॅलो हॅलो. हा धन्यवाद. पहिला बॉल षटकार आणि दुसरा बॉल डॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी मात्र गोलंदाज आयुषचा एक युवा गोलंदाज आहे शिवनेरी माहीम संघाचा. आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर वाळकेश्वर बॉईज कडून सुद्धा आज एक चांगली संघ बांधणी केली गेलेली आपल्याला बघायला मिळते. षटकारानंतर डॉट आलाय. संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 24. जगदीश जाधव खूप चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु या वेळेला एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. आयुषच्या माध्यमातून मात्र सातत्यपूर्ण 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. एका षटकारानंतर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे मात्र पुनरागमन करण्याचा प्रयत्न इथे मात्र आयुषच्या माध्यमातून होतोय. जगदीश जाधव म्हटलं की लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल तिन्ही फॉर्मॅट खूप चांगले खेळणारा खेळाडू राहिलाय. या वेळेला मात्र नटराज स्टाईल मध्ये पुन्हा एकदा बॉल मुंबई पब्लिक स्कूलच्या दिशेने मात्र गेलाय. निर्णय येणं अजूनही बाकी आहे. 2 धावा घोषित केलेत पंचांनी. चला 2 धावांसोबत धावसंख्या हळूहळू आता पुढे सरकते. दुसरी ओव्हर, पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या. एक ओव्हरमध्ये 18 धावा म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. चांगली धावसंख्या मांडली जाईल, पण रामानुजची विकेट आली, पण त्याचं कोणतंही दडपण सुशांत गुरेवर दिसलं नाही. तो विकेट नंतर तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आला. असं वाटलं की थोडासा वेळ घेईल स्वतःला सेट करण्यासाठी, परंतु अजिबात तसं घडलं नाही. पहिलाच बॉल चौकार ठोकला, त्यानंतर मग एक फुल टॉस मिळाला. तिथे गोलंदाजाने दिलेलं निमंत्रण त्याने स्वीकारलं आणि समोरच्या दिशेने बॉलला दिशा दाखवून मात्र षटकार ठोकला. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. त्या व्यतिरिक्त पहिल्या 4 बॉलमध्ये 8च धावा आल्या होत्या. अशा एकूण 18 धावांचं षटक हाताळलं गेलं ते गोलंदाजाच्या माध्यमातून, अर्थात पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज केदारच्या माध्यमातून. 4 बॉल पूर्ण झालेत आयुषच्या ओव्हरमधले. धावसंख्या पुढे सरकते 26 वर. बॉटमहँडचा वाटा पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला वापर केला जातोय. पुन्हा एकदा बॉल मिडविकेटच्या दिशेला जाऊन मैदानात आलाय. एकच धाव घेण्याची संधी मिळते. खूप सारं सहकार्य आम्हाला मुंबई किंग्स, त्याचबरोबर डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन, कुंकाई शितलाई विटावा ही टीम पाहिली आपण. द अलानी इव्हेंट्स यांचं मात्र करावं तितकं कौतुक कमी आहे. त्याचबरोबर टीएई स्पोर्ट्स. हो हो हो, चांगला बॉल. या वेळेला मात्र आणखीन एका फलंदाजाची दांडी गुल केली आहे. सुशांत गुरवचा विकेट. आणि या गोलंदाजीसाठी आणि या विकेटसाठी गोलंदाज आयुषला श्रीलेश आमरे, बड्डे बॉय बंड्या यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलाय. कौतुक केलंय बंड्याने सुद्धा, कारण बंड्या एक चांगला स्वतः गोलंदाज आहे आणि त्यामुळे गोलंदाजांचं कौतुक एका गोलंदाजाकडून करू शकतो. एखादा खेळाडू जर त्याला त्याची बॉलिंग आवडली, एखाद्या गोलंदाजाची बॉलिंग आवडली, असं प्रोत्साहन तो एखाद्या युवा गोलंदाजाला देऊ शकतो आणि ते बंड्याने केलंय. 101 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आलंय आयुषसाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र आहे ती 27 धावा. पाऊस झालाय, प्रेक्षकांची मात्र धावपळ होते. हा पण आपल्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की पाठीमागे आपल्याकडे प्रेक्षकांसाठी शॅडो आहे, तिथे शेड आहे. त्या शेड खाली प्रेक्षक उभे राहून मॅच बघू शकतात. नाहीतर काही मैदानं अशी आहेत की तिथे उभं राहायला झाडं असतात, पण झाडाखाली उभं राहून पण प्रेक्षक भिजतात. त्यामुळे त्या लोकांना पळापळ करावी लागते. पण आपल्या मैदानात तसं नाहीये. पाठीमागच्या बाजूला शेड आहे, गॅलरी आहे बसायला, तिथे बसून मात्र प्रेक्षक मॅच बघू शकतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13.5ची सरासरी, 2 बाद 27 धावा. बॅटिंग करते केशवर बॉईज, फिल्डिंग करते ती टीम मात्र शिवनेरी माहीम. पुन्हा एकदा मात्र एका बाजूला दक्षिण मध्य मुंबई, दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबई, असा हा खेळ आपण रंगताना बघतोय. मैदानाच्या आतमध्ये करो वा मरोची परिस्थिती आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जिंकू किंवा मरू असा खेळ या ठिकाणी करून दाखवावा लागणार आहे. जिंकलात तर पुढे जाल, पराभूत ठरलात तर इथूनच मात्र या स्पर्धेतून तुमचा प्रवास संपेल आणि इथूनच घरी माघारी जावं लागेल. बॅटिंगसाठी मात्र आता दर्शन आल्या मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पाडावे. करी रोड परिसरातला आणखीन एक खेळाडू आज मैदानामध्ये आहे, तो वाळकेश्वर बॉईज कडून. स्ट्राईकवर जगदीश जाधव. गोलंदाजीसाठी मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये यश. पहिलाच बॉल, स्लोअर वन, यॉर्कर, फ्लाइटेड यॉर्कर. नाही समजला जगदीशला. पुन्हा एकदा लेग स्टिकचा वेध घेणारा बॉल आणि आणखीन एक फलंदाज होतोय त्रिफळाचित. तिन्ही फलंदाजांना 4 मुंड्या चित केलंय. तिन्ही बॅटर कसे आउट झालेत तर बोल्ड आउट झालेत. तिन्ही फलंदाज त्रिफळाचित झालेत. चावडा आलाय मैदानामध्ये. नितीन चावडाची कॅप्टनशिप आणि त्या कॅप्टनशिप मध्ये आपण जर पाहिलं तर
एक मॅच त्यांच्या टीमकडून मात्र या अगोदर पराभूत ठरली आहे, पण ही मॅच जिंकायची, हे कशाही पद्धतीने त्यांना हे करून दाखवायचंय. तर आणि तरच मात्र या स्पर्धेत त्यांचा पुढे प्रवेश असेल, नाहीतर मग इथूनच माघारी परतावं लागेल. तशीच परिस्थिती शिवनेरी माहीमवरती सुद्धा आहे. पावसाचं आगमन. या वेळेला बॅटची आतली गडा घेतलीये का बघायचंय, पण कॅच तर निसटलाय हातातून. बघा, एकतर पावसाळ्याचे दिवस, वरून धोधो पाऊस कोसळतोय, रात्रीचा वेळ आहे, फ्लड लाईट्स आहेत, त्यामध्ये रबर बॉलचा खेळ आहे. किती कठीण असेल हे खेळणं, हे आपल्याला मात्र बाहेरूनच अंदाज लावल्यानंतर कळू शकतं. बॉलवर कशी नजर टिकवून ठेवायची, त्याचबरोबर बॉलवर नजर टिकवून फटके कसे खेळायचे, बॉल जर वर गेला तर तो बॉल जज करून कॅच कशी पकडायची. पायात चप्पल नाहीये काही लोकांच्या, खेळाडूंच्या बघा, काही काही लोकांच्या पायात शूज आहेत, चप्पल आहेत, पण काही लोक विदाऊट चप्पल खेळतात. त्यातून पण धावायचंय, चिखलातनं बॉल शोधायचा आहे, त्याला बॉलला अडवायचंय, तिथे थ्रो करायचंय, तोही बरोबर जागेवर. हे सर्व काही सोपं नाही आपल्याला वाटतंय तितकं. धावफलकाचा आकडा मात्र स्थिरावलेला एक प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय. मागील दोन्ही चेंडू डॉट आले, त्यामध्ये एक विकेट सुद्धा आली आहे. 3 बाद आणि 27 अशी मात्र परिस्थिती आहे सध्या वाळकेश्वर बॉईजची. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि पहिल्या 2 ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, पण तिसरी ओव्हर थोडीशी किफायती गोलंदाजी होईल असं वाटतंय, कारण यश खूप चांगले गोलंदाजीचे प्रयत्न करतोय आणि एखादी ओव्हर चांगली गरजेची सुद्धा शिवनेरी माहीमला सुद्धा या ठिकाणी मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. नितीन चावडा स्ट्राइक वरती आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मनगटी फटका सजवण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही झाला, टायमिंग नाही साधलं गेलं आणि त्यामुळे एकच धाव जवळच तिथे मात्र चेंडू घुटमळतोय, तोपर्यंत एक धाव इथे मात्र घेतली जाते. नितीन आणि नितीनच्या जोडीला मात्र नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर दर्शन पाडावे. अशा ओव्हरची गरज होती शिवनेरी माहीम टीमला आणि ती ओव्हर मात्र हाताळतोय यश. 3 बॉल 1च रन दिली आहे, 1 विकेट त्याने पटकावली आहे. या वेळेला पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. अपील करतायत लेग बिफोर विकेटसाठी, पायचीतसाठी, पण त्या पंचांनी अपील ती फेटाळून लावून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थात लेग बाईसच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित करायचा इशारा दिलाय. 4 बॉल 2 रन आणि 1 विकेट, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 4 ओव्हरची मॅच आहे. धावफलकाचा आकडा एक घर पुढे सरकतोय 29 वर. 3 बाद 29. या वेळेला बिग हिट, उडवलाय बॉल, पंख लावले, ढगाट लाइटिंग, आणखीन एक चेंडू पाठवलाय दर्शनने. बघा, पंचांना आता रात्रीच्या वेळेला निर्णय देणं सुद्धा कठीण जाते. बॉल कुठे गेलाय अंदाज येत नाहीये, कारण समोरून लाईट्स आहेत, बाजूने लाईट्स आहेत. त्या लाईटकडे आपण एक सेकंद जरी पाहिलं ना आणि मैदानाकडे बघितलं की तुम्हाला काहीसं दिसेनासं होतं काही वेळासाठी. षटकार ठोकलाय दर्शन पाडावेने. महत्वपूर्ण षटकार असेल या ओव्हरमध्ये येणारा, कारण धावफलकावर कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत यशने केलं होतं. या वेळेला बरोबर बॉडीला पकडून, अगदी फलंदाजाला पकडून गोलंदाजी केली आहे, फॉलो केलं पूर्णतः. आणखीन एका धाबेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि एकेरी धाबेसोबत मला वाटतं ओव्हर नंबर 3चाही खेळ संपलाय. 3 ओव्हर अखेरीस सिंगल धाबेसोबत धावसंख्या 3 बाद 30, 36 माफ करा, 3 बाद 36. मध्येच पाऊस थांबतोय, मध्येच पाऊस जोरात पडतोय. प्रेक्षक सुद्धा विचार करतायत की बाहेर जाऊन का आतमध्येच उभा राहून मॅच बघू. पण कशाही परिस्थितीमध्ये मॅच बघायची, क्रिकेट पाहायचं, क्रिकेटचा आनंद घ्यायचा, त्या सुद्धा नाही माघार घेत नाहीयेत प्रेक्षक. किती जोरात पाऊस पडू द्या, आम्ही नाही हटणार, आम्ही मॅच बघूनच राहणार, आम्हाला क्रिकेट पाहायचंय. आणि हे मुंबईचे दर्दी प्रेक्षक आहेत.
आज रविवारचा दिवस आहे, सुट्टी आहे, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवणा अगोदर थोडीशी मॅच पाहून यावं, एखादा क्रिकेटचा चांगला सामना तिकडे बघायला मिळावा अशा अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या. घरात टीव्ही तर आपण रोज पाहतो, मोबाईलवर रील्स तर रोज पाहतो, पण आज क्रिकेट पाहावं. आणि हा काय फटका सजवलाय, व्हॉट अ टायमिंग, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दर्शन पाडावेच्या बॅटमधून येतो एक स्टायलिश सिक्सर, षटकार. कलात्मकता, नजाकत या आहे फटक्यामध्ये. जोरदार पाऊस. या वेळेला सुद्धा समोर पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे डिक्लेअर मध्ये गेलाय. एक धाव मिळते. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल. मागील बॉलवर षटकार ठोकला होता. धावसंख्या 43 वर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचताना आता बघायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये जोरदार पावसाचं आगमन बघा. आता तर एकदम जोरात आला, आता अचानक बंद सुद्धा झाला. पाऊस सुद्धा क्रिकेट सारखा अनिश्चित आहे, कधी जोरात येईल, कधी कमी होईल, कधी बंद होईल, सांगता येत नाही. तसाच क्रिकेटचा खेळ पण आहे. हो, या वेळेला चांगला प्रश्न विचारला गोलंदाजाने, परंतु हा रन घेण्याचा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि या वेळेला एक रन पूर्ण झाली आहे. बाईच्या स्वरूपातली एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाते. काही प्रेक्षक तर अगदी पावसाची पर्वा न करता पावसात भिजून मॅच बघतायत. कोण कोण आपला रेनकोट घेऊन आलेत, छत्री घेऊन आलेत. पण क्रिकेट पाहायचं, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मुंबईकरांचं. कोणी झाडाखाली उभा आहे, कोणी त्या समोरच्या शेड खाली उभा आहे, कोणी व्यासपीठावर आलंय. या वेळेला सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅटची वरची कडा घेऊन मात्र बॉल पाठीमागे गेलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती, आपण बॉलला अडवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. बॉल जर बाहेर जात असेल, डिक्लेअर मध्ये जात असेल, जाऊ द्या. जर थांबत असेल, थांबू द्या. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडलाय. धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. अजूनही जवळपास 2 बॉलचा खेळ मला वाटतं बाकी आहे. बरोबर 2 बॉल बाकी आहेत या षटकातले, शेवटच्या ओव्हर मधले. दर्शन पाडावे चांगले स्ट्रोक्स खेळले आतापर्यंत. जोडीला नितीन चावडा नॉन स्ट्राईकला. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर तौहिद. शॉन टाईटची ऍक्शन नक्कीच आठवेल तुम्हाला. शॉन टाईट हा गोलंदाज, तौहिदच्या गोलंदाजीची शैली पाहिल्यानंतर. यावेळेला बघा एक वेगवान बॉल होता आणि पावसाने मात्र कुठेतरी गोलंदाजांना साथ दिली शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण खेळपट्टी ओली झाली. त्यामुळे या वेगाला आता मात्र चांगला अधिकच वेग मिळतोय बॉलला. गोलंदाज वेग लावण्याचा प्रयत्न करतायत, पण खेळपट्टीने अजून साथ दिली आहे. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती आता 45 वर. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघूया कितीचं टार्गेट सेट केलं जात आहे. 50 प्लस स्कोर होतोय का? शेवटचा बॉल, आणि हाच प्रयत्न करायचा होता. आणि शेवटचा बॉल मैदानात आलाय की काय? होय, बॉल मैदानात आलाय. पहिली रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फिल्डर तिकडे बॉलचा पाठलाग करताय, थ्रो केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसरी धाव घेण्याची तयारी. आणि या वेळेला रनआउटचा प्रयत्न होईल का? 3 झालेत, आता चौथा घेतला जाईल का? नाही नाही, या वेळेला मात्र 3 धावांवर समाधानी राहिले. पण काय रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. जर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही फलंदाजांसाठी. विकेट गेली तरी 72, पण आता एक्स्ट्रा कधी धावा कशा घेता येतील याच्याकडे लक्ष दिलं. आणि 3 धावांसोबत संघाची एकूण धावसंख्या झाली ती 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं आवाहन आहे आता मात्र शिवनेरी माहीम संघासमोर. चांगली बॅटिंग केली शेवटला दर्शनने सुद्धा खूप चांगल्या स्ट्रोक्स खेळले आणि त्यानंतर आपल्या टीमला धावा जमवून दिल्या. दर्शनच्या बॅटिंगकडे जर लक्ष टाकलं तर जवळपास 17 धावा त्याने आपल्या वैयक्तिक बॅटिंगमधून बनवल्या आणि त्या सुद्धा अगदी शेवटला येऊन. त्यामुळे दर्शनचं कौतुक. 48 धावा धावफलकावर आहेत, 49चं टार्गेट आहे. आणि प्रेक्षकांना विनंती, जर बाहेर गेलेले बॉल तुमच्यापर्यंत येत असतील तर ते बॉल लगेच आपण मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. आणि आयुष, आपल्यासाठी मात्र एक पारितोषिक आलंय श्रीलेश आमरे बंडे यांच्याकडून.
आपण व्यासपीठावरती येऊन ते पारितोषिक स्वीकारायचंय. शिवनेरी माहीम संघाकडून आयुष आज त्याने मात्र एक बोल्ड काढला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र त्याने चांगलं षटक सुद्धा हाताळलं आणि त्यामुळे श्रीलेश आमरे बंड्या बड्डे बॉय भिंगा ब्रँड यांच्याकडून मात्र त्यांना 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. वा, आपल्या बंड्याच्या माध्यमातून मात्र या युवा गोलंदाजाला प्रोत्साहन दिलं जात आहे. नक्कीच त्याला हे पारितोषिक आहे. मी बंड्या आपल्याला सांगेन की आपण हे पारितोषिक द्या. समितजींच्या माध्यमातून हे पुरस्कार दिला जातोय. 200 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. जरा कॅमेरामॅन फोकस करा. दाखवा हे मुंबईचे युवा खेळाडू आपल्या सर्व महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला, की मुंबईमध्ये असे खेळाडू सुद्धा आहेत, तयार होत आहेत. आणि पुढील भावी काळामध्ये मुंबईचं क्रिकेट मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समृद्ध आहे. तर पहिल्या डावाचा खेळ संपतोय आणि पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर मात्र कॉमेंट्री बॉक्समधून मी थोडीशी विश्रांती घेतो आणि पुढील डावासाठी निमंत्रित करतो आपल्याच डोंगरीचा गोड आवाज मनोज मानकर सरांना. धन्यवाद. चला, जयघोष झाला असेल तर आपण कृपा करून फलंदाज मैदानात पाठवायचे. सामना मात्र आपण बघताय तो म्हणजे शिवनेरी माहीम वर्सेस आपण सामना बघताय वाळकेश्वर बॉईज. 49 धावांचं विजयी लक्ष्य मात्र ठेवले ते शिवनेरी माहीम संघाच्या समोर. तर विनंती करा आपण फलंदाज जरा पटापट पाठवायचे, कारण आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन आहे. आपल्याला माहिती असेल पुढच्या 20 मिनिटातच आपल्याला इनिंग संपवायची आहे आणि मात्र अतितटीचा सामना पाहायला मिळेल आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याचा मात्र इकडे प्रवास संपेल. पुरंदर ट्रॉफी 2026चा 2027 पुरंदर ट्रॉफीची मात्र त्याला वाट पाहावी लागेल. आपण बघताय पुरंदर चषक 2026 अंतिम पडावामध्ये मात्र आता सामने सुरू आहेत. त्याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन होईल. रोख रक्कम 2 लाख, प्रथम पारितोषिक. फलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय शिवनेरी माहीम संघाकडून. एका बाजूला जितेश पाहायला मिळेल, एका बाजूला गीतेश आणि एका बाजूला अमय्य पाहायला मिळेल. 49 धावांचं लक्ष, 4 षटकांचा हा सामना राहील. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला वाळकेश्वर बॉईज संघाकडून. षटक क्रमांक 1 सामन्याची सुरुवात होते शिवमच्या गोलंदाजीपासून. पहिला चेंडू, 49 धावांचं आव्हान. चेंडू शिल्लक आहे 24. गणराज 11च्या समोर आव्हान करण्यासाठी मात्र हा सामना जिंकावा लागेल. चांगला फटका यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे, लिडिंग एज घेतली आहे. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सुरुवात मात्र एका धावेने होते. खातं उघडलं एका धावेने. शिवमची थोडीशी बाउन्सी गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा अप्रतिम ठेवला होता, त्याला चांगल्या प्रकारे लिडिंग एज पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा चेंडू, यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू. चांगली उसळी पाहायला मिळाली, बाउन्सर पाहायला मिळाला. 22चा इशारा पंचांचा. धावसंख्येत आणखी 1 ने वाढ. काय गोलंदाजी मात्र होते. थोडा पाऊस पडून गेला, बॉल मात्र स्किट व्हायला लागलाय. थोडंसं फलंदाजांना कुठेतरी डिफिकल्टी व्हायला लागली आहे खेळायला आणि याचं मात्र प्रात्यक्षिक समोर दिसतंय. गीतेशला मात्र दोन्ही चेंडू थोड्याशा अंतरावरून मात्र कळले नाहीयेत आणि परिणाम मात्र असं झालाय दोन्ही चेंडूंमध्ये मात्र 2 धावा झाल्यात आतापर्यंत. आणि मोठी धावसंख्या उभारायची असेल तर पहिल्या षटकापासूनच मात्र तयारी करावी लागेल. त्यामधले 2 चेंडू मात्र खर्ची घातले 2 धावांसाठी. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होईल शिवमचा. आणि जर संपूर्ण मैदानात थोडासा पावसाचा सडा, थोडा नाही तर जास्तच सडा पडलाय. संपूर्ण मैदान चिखलमय झालंय आणि क्षेत्ररक्षकांनाही तेवढीच मात्र पराकाष्ठा करावी लागेल.
जर लक्षात ठेवा जे बॉल ग्राउंडच्या बाहेर जातील ते पटकन आतमध्ये पाठवायचे, आपण कुठलाही विलंब लावायचा नाही. चेंडू क्रमांक 3 मार्ग असेल गितेश अक्रॉस द लाईन उभा. फटका चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय. यावेळेला मात्र धावून ती धाव पूर्ण केली आहे. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात आणि 3 चेंडू आणखी शिल्लक. त्याच्यामुळे पहिलं किफायतशीर 3 चेंडू पाहायला मिळाले. मोठा फटका अजूनही आला नाहीये. गितेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर तयार सामना करण्यासाठी. आपण शिवमला पाहत आहोत. काय मात्र पाहायला मिळते, काय गोलंदाजी होते, अॅक्युरेट गोलंदाजी, अप्रतिम बाउन्सर पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर. शिवमने मात्र फायदा घेतलाय पावसाचा आणि त्यासाठीच मात्र ओळखला जातो शिवम. आपल्याला माहित असेल पावसाळी क्रिकेट रब्बर बॉल क्रिकेट आहे. दोन्ही काही संघांना मात्र याचा फायदा घेऊ शकतात. जरी पाऊस थांबला असला तरी मात्र आता बॉल व्हिज्युअल होऊ शकतं, दिसू शकतो व्यवस्थितरित्या. परंतु गितेशला मात्र थोडीशी अडचण होते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, परंतु पंचांनी मात्र हात समसमांतर केले. वाईटचा इशारा. एक डेडली बाउन्सर पाहायला मिळाला होता आणि त्याचा परिणाम मात्र एक्स्ट्रा डिलिव्हरीमध्ये झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवला गेला. बाउन्सर चेंडू हाई होता, थोडासा मात्र चेंडूने उसळी घेतली होती. एका धावेत समाधान मानावं लागतंय. शिवमची अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी मात्र इकॉनॉमी राखली आहे या षटकामध्ये आणि परिणाम मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 36. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र 6 या धावसंख्येवर स्थिरावली आहे. पाहूया मोठा फटका येतोय का. हा काय गोलंदाजी आहे. शिवम सुपरफास्ट. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फक्त 6. बिनगडी बाद. अशा जर स्पीड ठेवत गेल्या तर दरी वाढत जाईल धावांमधली आणि चेंडूंमधली. कारण 49 धावांमधून फक्त 6 धावा मात्र वजा झाल्यात आणि अजूनही 43 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे मोठे फटके अनिवार्य झालेत. ते म्हणजे शिवनेरी माहीम 11 संघाला. फलंदाज त्यांच्याकडे बॅटिंग खालपर्यंत उपलब्ध आहे. 4 षटकांचे जर सामने असतील तर एकातरी खेळाडूला मात्र रिस्क घ्यावी लागेल आणि या पावसाचा या चिखलाचाही फायदा घेत आहेत का पाहूया. आपण बघितलं शेवटचं थोडं फंबल पाहायला मिळालं होतं फिल्डिंग पोझिशनिंगमध्ये शिवनेरी माहीम 11चा. शेवटच्या चेंडूमध्येही 3 धावा आल्या होत्या आणि प्रत्येक धाव वाढवणं तितकंच महत्त्वाचं तेही ठरेल. ते म्हणजे वाळकेश्वर बॉईजला. चांगलं शिवमचं मात्र षटक संपलंय. एक किफायतशीर षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला अमय पाहायला मिळतोय. शिवमच्या षटकाची पुनरावृत्ती होते का पाहूया. अमयचा पहिला चेंडू. याला तर बॅटची कडा घेतली. लिडिंग एज पकडलाय तिथे यष्टिरक्षकाच्या हाताकरवी मात्र पहिला गडी बाद होतोय जितेशच्या रूपाने. गितेशचं मात्र इथे विकेटचं होतंय पतन. वैयक्तिक 3 धावांवर मात्र झेलबाद झालाय अमयच्या पहिल्या चेंडूवर. शिवनेरी बॉईजला पहिला हादरा. विकेट क्रमांक 1. फलंदाजी मार्कवर आपण बघताय नवीन फलंदाज तौसिफ अवतरतोय. कारण माहिती आहे या गेमचं फार महत्व आहे. पुढच्या पात्रता फेरीत जायचं असेल तर करू या मरूची परिस्थिती. असा हा सामना डू ऑर डाय मॅच पाहायला मिळतोय आणि जो संघ पराभूत होईल त्याला पुरंदर ट्रॉफी 2027 ची म्हणजे 365 दिवसाची वाट बघावी लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळाले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. अमयच्या नावावर एक विकेटचं मात्र रजिस्ट्रेशन होताना पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अशीच गोलंदाजी कंटिन्यू ठेवावी लागेल. ती म्हणजे वाळकेश्वर बॉईजला. तौसिफ नवीन फलंदाज मैदानात उपस्थित. अमेचा चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होईल. तौसिफ त्याच्या समोर असेल. आव्हान पेलावं लागेल. 49 धावांचं आव्हान समोर आहे ते मात्र पेलावं लागेल. उलटा चेंडू. या फुलटॉ चेंडूला फुल टोल वसूल केलाय. चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. तौसिफच्या पहिल्या चेंडूवर मात्र तौसिफने खडक षटकार ठोकलाय. चेंडू क्रमांक 2 होता आणि तौसिफ मात्र पहिला चेंडू खेळत होता. आपले इरादे स्पष्ट केलेत.
अंडरडॉग मात्र हा सामना खेळला जाणार नाही. आम्ही टफ फाईट देऊ हे मात्र तौसिफने मात्र या षटकारांशी सिद्ध करून दाखवलंय. 6 धावांनी मात्र ही धावसंख्या पुढे सरकते. आम्ही पुन्हा एकदा क्रमांक 3चा चेंडू घेऊन तौसिफसाठी. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. गुडलिनच्या चेंडूने चांगल्या प्रकारे उसळ घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचं अजून षटक शिल्लक आहे. मोठा फटका अजून येण्याच्या परिस्थितीत अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. तौसिफने मात्र त्याचा फायदा घेतला होता. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडू कॉम्बॉक्सच्या वर टोलावला होता. पुढचा चेंडू पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू गेलाय तो स्लिपच्या दिशेमध्ये. 1 धाव मात्र तिकडे पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने मात्र आता धावसंख्या पुढे सरकायला लागली आहे. आणि आता मात्र अमेय मात्र बऱ्याच वेळाने स्ट्रायकर आला. एकच चेंडू खेळला होता यापूर्वी. आणि आता अमेय वर्सेस अमेय हा सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी अमेय, फलंदाजी अमेय. तर कुठला अमेय जिंकतोय हे पाहूया. कोण कोणावर भारी पडतंय. अमेय वर्सेस अमेय सामना आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक आहे तो म्हणजे शिवनेरी माहीमचा अमेय, एक वाळकेश्वर बॉईजचा अमेय. अक्रॉस द लाईन. या पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूने मात्र ट्रॅव्हल केलं होतं. पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. वाईटचा इशारा. दोन धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. थोडीशी गोलंदाजी मात्र करावी लागेल, मेहनत करावी लागेल. तर आपल्याला माहित असेल 2 षटकानंतर मात्र एक चांगला फटका आला होता षटकारासाठी. आणि त्याचं मात्र रूपांतरण आपण जर बघितलं तर एक वाईड मात्र पाहायला मिळाला आपल्याला. अमेयचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते तो म्हणजे तौसिफ. चांगला पुल पाहायला मिळाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र चेंडू जाते 2 धावांसाठी. आणखी 2 धावांनी मात्र भर पडली आहे ती गुण खात्यात. आणि अशा प्रकारची फटकेबाजींची नितांत आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते शिवनेरी माहीम संघाच्या या दोन्ही फलंदाजांसाठी. षटकामधील शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र येऊन ठेपली आहे ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. हो यावेळेला मात्र चेंडू कुठे गेलाय आम्हाला काही दिसला नाहीये. मला वाटतं घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय. ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. बारा चेंडू आणि 31 धावांचं लक्ष मात्र आता समोर आहे. या 31 धावा करण्यासाठी 3 मोठे फटके किंवा 2 मोठे फटके येणे तेवढेच गरजेचं झालंय. गोलंदाज कोणावर मात्र निवडतात, कोणावर मात्र भरोसा तिकडे टाकला जातो हे पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. धवक एक चांगला फिरकीपटू, चांगला लेग स्पिनर पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करण्यासाठी आपल्याला अमेय समोर आहे. मिडविकेटच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केले. तिकडे कार्पेट शॉट पाहायला मिळाले. हलक्या हाताने चेंडू उचलला गेलाय. 1 धाव मात्र पूर्ण करतायत फलंदाजी मार्कवर तौसिफ. एक षटकाराची नोंद त्याच्या गुणखात्यात जमा. थोडेसे हे 11 चेंडू मात्र पकडून टाकावे लागतील वाळकेश्वर बॉईजला, कारण त्यांना माहिती आहे किती महत्वाचा सामना आहे त्यांच्यासाठी. डू ऑर डाय सामना. धवलचा पुढचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूने मात्र तिकडे टाकलाय. तिकडे मात्र दाद मागितली जाते. पंचांनी मात्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे मात्र टाळलंय तिकडे. याचा अर्थ फेअर डिलिव्हरी आहे पाहावं लागेल. परंतु 2 चेंडू आतापर्यंत आले. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव आली आहे. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होईल. चांगली गोलंदाजी मात्र धवलकडून पाहायला मिळाली. लाईन मात्र चेंज केली. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होतोय पुन्हा. यावेळेला मात्र अतिशय स्वैरमारीसाठी हा चेंडू गेलेला पाहायला मिळालाय. अगदी खेळपट्टीच्याही बाहेर पंचांनी मात्र तो नो बॉल घोषित केलाय. अत्यंत महत्वाचं, कारण आपण जर बघितलं धवल अगदी जर पॉपिंग क्रीज त्याचा जो
जम्पिंग क्रीज आहे त्याच्याही अगदी बाहेर जाऊन गोलंदाजी करतो आणि परिणाम असा झाला की त्याची जी इनाम ॲक्शन आहे ती अगदी बाहेर गेली. परिणाम असा झाला की वाईड मात्र मिळाला, नो बॉल मिळालाय. आणि अशा प्रकारे फ्री हिटसाठी मात्र ॲप्लिकेबल झाले. फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे अमेय. फ्री हिटचा किती फायदा उचलते ते पाहूया. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात येते. चावडाला आपण बघू शकता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पोझिशनिंग करण्यात आले. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तिकडे गेला. एक धाव मात्र तिकडे घेतले. पाहावं लागेल दुसरी धाव घेत आहेत का, परंतु एका धावेतच मात्र समाधान मांडलंय. फ्री हिटचा चेंडू मात्र एका धावेसाठीच तिकडे टोलावला गेला होता. अजूनही दरी वाढत चालली आहे. मोठा फटका अजून आला नाहीये. मगाशी तौसिफने आल्या षटकार ठोकला होता आणि आता मात्र तो प्रयत्न करावा लागेल तौसिफला, कारण इरादे स्पष्ट केले होते. त्याच्यानंतर कुठेतरी संतगतीने ही धावसंख्या पुढे सरकायला लागली आहे. खोलात टाकलेला चेंडू अप्रतिमरित्या मात्र धाववालने तिकडे मात्र पॉपिंग क्रिशच्या आत चेंडू केला. फटकेबाजीसाठी तौसिफ मात्र कुठल्याही प्रकारची फुट मुवमेंट पाहायला भेटली नाही आणि परिणाम झालाय तो म्हणजे निर्धाव चेंडूसाठी चेंडू काउंट केला गेला. तिकडे या षटकातील 2 चेंडू शिल्लक. तौसिफसाठी पुढचा चेंडू. धवल करेल प्रयत्न. अजूनही तरी विकेटलेस षटक चालू आहे. 8 चेंडूत अजूनही 27 धावांची आवश्यकता, म्हणजे मोठे फटके मारावेच लागतील. आता काहीतरी पर्याय उरला नाहीये. यावेळेला फाईन लेगच्या दिशेमध्ये चांगल्या प्रकारे चेंडू टोलवला गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये आणखी एका धावेने वाढ होते. दबावाखाली बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शिवनेरी माहीमचा संघ. ज्या प्रकारची फटकेबाजी व्हायला हवी होती, ज्या प्रकारचे चेंडू टोलवायला हवे ते, या आखूड मैदानाचा मात्र फायदा घ्यायला हवा होता. शिवनेरी माहीम मात्र कुठेतरी संघ त्यामध्ये कमी पडताना दिसतोय. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर जो वाळकेश्वर बॉयजचा संघ हा आलेल्या पावसाचा मात्र तितकाच पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय. जर आपण बघितलं तर एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतर 2-2 धावा नाही तर 1-1 धावा मैदानात धावून काढताना दिसल्यात. म्हणजे 50% धावसंख्या ही फक्त एकेरी आणि दुहेरीतच आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूला चांगल्या प्रकारे पुल केलाय. चेंडू पुन्हा एकदा गेलाय अँगलने 2 धावांसाठी. चांगली गोलंदाजी, चांगली किफायतशीर गोलंदाजी. षटक क्रमांक 3ची होते समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 ऑन बोर्ड ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र इक्वेशन बनलंय 6 चेंडूत 24 धावा करायच्यात. 6 चेंडूत 24 धावा म्हणजे चौकारांची बरसात करावी लागणार आहे. 6 चेंडूत 24 धावा. 4 मोठे षटकार आपण मारू शकता, त्याचप्रमाणे 6 चौकार मारू शकता. ह्या मैदानात हे शक्यही आहे. आपण काल जर बघितलं होतं प्रज्योत अंबिरेने शेवटच्या 2 चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघाला मात्र पुढे नेलं होतं. तो प्रयत्न होतो का पाहूया. अभिषेक आमरेने मात्र ही कमाल करून दाखवली होती आणि आता मात्र पाहावं लागेल तौसिफ ही कमाल करतो का त्याचप्रमाणे अमे ही कमाल करतो. 24 धावांची नितांत आवश्यकता पुढच्या पात्रता फेरीसाठी. गणराज 11ला आव्हान देण्यासाठी मात्र कुठला संघ मात्र पोहोचतोय ते पाहूया. शेवटचा डेट ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून साहिल याची निवड करण्यात आली आहे. समोर आहे अमेय. गणराज 11 हर्षल यांच्या कर्णधारांना कृपया करून विनंती करतो आपण मंचाच्या जवळ थांबायचंय. फटका चांगला आहे. पहिला रिझल्ट मात्र येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर अमेयच्या बॅट मधून आलाय सुपर डुपर षटकार. 24 धाव संख्येमधून आता मात्र 6 धावा वजा झाल्यात. 18 धावांची आवश्यकता. याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से देणे, हम किसी से कम नाही. काय मात्र फलंदाजी झाली. आता मात्र मॅचला मजा येते. अजूनही 3 षटकार म्हणजे 18 धावा करायच्यात. झुकेगा नाही साला या मात्र ऑरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अमेय बराच वेळ थांबला, बराच वेळ वेट केला. त्याच्यानंतर मात्र राईज बॉलला मात्र चांगल्या प्रकारे टोलावला गेला कॉम्बॉक्सच्या दिशेमध्ये. तिकडे मात्र थोडंसं एक्सचेंज ऑफ शूज होते कारण माहिती आहे तिकडे चिखल दरी आहे. थोडासा वेग कमी होतोय गोलंदाजाचा.
3 षटकार मारून जर मॅच जिंकवला, 18 धावा जर मारल्या तर अमेसाठी नरेश तोडणकर डोंगरीच्या राजाचे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. तर 3 षटकार मात्र ठोकावे लागतील. चला, पहिला षटकार तर आलाय. 5 चेंडूत हवेत, 18 धावा. मॅच रंगतदार परिस्थितीत. पुन्हा तेच थोडंसं फूट आपण बघू शकतो. स्टार्ट मध्ये थोडासा मात्र तिकडे फरक पडलाय आणि याचा फायदा मात्र होतोय का पाहूया. काय चेंडू टाकला इथे, लाईन मात्र पकडली ऑफ स्टिकची. तिकडे पाहावं लागेल काय होतंय. पंचांनी मात्र 22 घोषित केलाय. 1 धाव मात्र आली आहे आणि अशा वेळेला मात्र वाईटची वाट बघणं तितकंच घातक ठरेल. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे वाईटसाठी. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे वाईटसाठी. चला, गंधराज संघाचे कर्णधार विनंती करतो आपण कृपा करून मंचावर यायचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे 4 चेंडूत 18 धावांची नितांत आवश्यकता. 17 धावांची, माफ करा, शिवनेरी माहीम संघाला. चार चेंडूत 17 धावा होतील का? अरे, फुलटॉस चेंडू मात्र मिस केला तिकडे तौसिफनी. फुलटॉस चेंडू होता आणि तौसिफनी तो मिस केला. प्रत्येक चेंडू मात्र वाईट साठी जर जातील तर त्या मात्र धावा बनणार नाहीयेत. अटेम्प्ट करावा लागेल चेंडू आणि तौसिफने मात्र तो मिस केला. पंचांकडून कुठलीही प्रतिक्रिया नाहीये. खतरनाक चेंडू मात्र टाकला होता. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चेंडू गेलाय. मॅचची दरी संपूर्णपणे वाढली आहे. 2 चेंडूत आता हव्यात त्या 16 धावा. चला लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. गणराज 11 हर्षल यांच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. केतन सर, केतन मात्रे. आणि यावेळेला यॉर्कर झालाय चेंडू. फक्त आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शिवनेरी माहीम संघासाठी मात्र वाट बघावी लागेल पुरंदर ट्रॉफी 2027 ची. आणि गणराज 11 ला मात्र आव्हान. चेंडू गेलाय तो म्हणजे स्वैर मारसाठी 2 धावा अजूनही मिळाल्यात. धावसंख्या झाली ती 35. 35 ऑन बोर्ड. चेंडू मात्र गेल्या मैदानाच्या बाहेर. देर आहे, दुरुस्त आहे. विजय संघ ठरलाय तो म्हणजे वाळकेश्वर बॉईज. चला लवकर, वाळकेश्वर बॉईज कर्णधार चावडा आणि त्याच्यानंतर गणराज 11 हर्षल कर्णधार केतन म्हात्रे यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड करण्यात आली दर्शन पाडावे याला विनंती करतोय मंचावर यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय.